हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असणार. तर मी रवीना स्वागत करते तुमचं आपल्या स्वरा यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे गावाकडे हनुमानजीचं मंदिर आहे, तर तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्वयंपाकाचा कार्यक्रम आहे. तर दिवसाची सुरुवात केली मॉर्निंग ब्रेकफास्टपासनं. तर मी आज बनवला होता उपमा. पटापट घरची कामं उरकली, कारण तिकडे पण जायचं मंदिरात. मग पटपट पूजा केली आणि आम्ही निघालो आता मंदिराकडे जायला. गावापासून थोडं हायवे टचला ते मंदिर आहे, तर तिथे गेलो. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे अशी लगबग सुरू आहे. पांडगे रेडी आहेत आणि इकडे माझी आई, मामी वगैरे सॅलड कट करत आहे. तर सगळीकडे अशी कामं चालू आहे आणि इकडे माझ्या मामाची मुलगी आलेली आहे. बघा, स्कार्फमध्ये आपला फेसच लपवत आहे आणि फुल पागलपणा चालू आहे. इकडे मस्त अशी डाळ भाजीची उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे पांडगे बनवले आहे. आता ते शिजवायचे होते, तर आधी सगळ्यांनी पहिले बनवून घेतले. आधी हे पांडगे वगैरे बनवून ठेवावं लागतात आणि त्यानंतर मग ते गौरीमध्ये शिजवतात. गौऱ्या ठेवतात आणि त्याच्यावरती मग हे पांडगे शिजवतात. तर आधी इकडे मी पण काही बनवून बघितले आणि मला पण जमले पांडगे. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पांडगे गौऱ्यांवर छान शिजवत आहे. माझ्या सासूबाई, गावातले ते काकू वगैरे आहे, त्या काकू पण बसल्या आहेत तिथे शिजवायला. आणि इकडे बऱ्यापैकी पांडगे असे अर्धे शिजलेले आहे आणि काही पांडगे काढून ठेवलेले आहे. तर विदर्भातल्या लोकांना माहिती असेल, पांडगे हे गौरीवर शिजवतात आणि इथे ते छानपैकी बनत आहेत. काकूंची भाजी तर एकदम वासानेच असं भूक लागलेली आहे. खूप सुंदर अशी भाजी त्या बनवत आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीची तर्री वगैरे काय दिसत आहे मस्त. तर इकडे स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला आहे. तर आम्ही पण निघालो मंदिरात आधी पूजा करायला. तर हनुमानजीची मूर्ती अगदी साक्षात वाटते. पाहिलं की मन अगदी शांत होतं. तुम्ही पण बघू शकता. बघितल्यावर तुम्हालाही असं वाटेल, झूम करून बघितलं की एकदम साक्षात असे डोळे वगैरे खूप छान आहे मूर्ती. तर स्वप्नीलने पण पूजेला सुरुवात केलेली आहे. आधी मूर्ती धुतली, नंतर शेंदूरमध्ये तेल वगैरे घालून मूर्तीला लावलं पूर्ण आणि नंतर मूर्तीला हार घातला आणि वस्त्र अर्पण केलं आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही छान आरती केली. आणि जेवणात काय काय होतं माहिती आहे का? आलू वांग्याची भाजी, डाळ भाजी, पांडगे, भात, भजे, कढी आणि वरून मस्त अशी बासुंदी. देवाला नैवेद्य वगैरे दिला आणि मग मी आणि स्वप्नील आम्ही दोघांनी छान देवाचा आशीर्वाद घेतला आणि इकडे पटापट केली पंक्तीला सुरुवात. तर इथे मी आणि माझी जाऊ आम्ही छान जेवण वगैरे वाढतोय. सगळ्यांनी खूप मदत केली, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रम खूप छान पार पडला आणि सगळ्यांना जेवण खूप जास्त आवडलं आणि खरंच स्वयंपाक पण फार सुंदर झालेला होता. आम्ही पण आमचे जेवण पटपट केलं आणि आम्ही निघालो मग घरी जायला. इकडे माझे बाबा तुम्ही बघा सगळं सामान वगैरे गाडीमध्ये टाकलं आणि सगळे आपापल्या घरी जायला निघाले. इकडे तेजू पण निघाली आहे, बाय करते आहे बघा तुम्ही तिला. आणि इकडे बाबांचं डन डन चालू आहे आणि स्वप्नीलनी पण मग भेट घेतली आणि सगळे निघाले आपल्या गावी जायला. आम्ही पण घरी आलो आणि लगेच मॅच लावली आणि गप्पा मारत मारत आम्ही घेतला मॅचचा आनंद. मुलांची पण मस्त मस्ती चालू होती, खूप मजा आली, छान वाटलं. तर असा आजचा दिवस कामाचाही, आनंदाचाही, आशीर्वादाचा आणि मजेचा सुद्धा गेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा. तर पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड थँक्स फॉर वॉचिंग.